पत्नी को गुजारा भत्ता देने और घर खर्च चलाने के लिए चेन स्नैचिंग कर रहे एक आरोपी को क्राइम ब्रांच की चेन स्नैचिंग निरोधक टीम ने पकड़ा है। पकड़े गए आरोपी का नाम कन्हैया नारायण बोराशी है, जो पिछले 2 साल से बेरोजगार था। आर्थिक तंगी के कारण वह पत्नी को घर खर्च के पैसे भी नहीं दे पा रहा था। इसी कारण उसे चेन स्नैचिंग की वारदातें शुरू कर दी थी। बेलतरोड़ी में दर्ज चेन स्नैचिंग के एक प्रकरण में क्राइम ब्रांच को कन्हैया की संलिप्तता का पता चला। उसे हिरासत में लेकर पूछताछ करने पर उसने शहर में 5 चेन स्नैचिंग की वारदातों को कबूल किया। उसने यह भी बताया कि चोरी के गहने वह श्री साई ज्वेलर्स के संचालक अमरदीप कृष्णराव नखाते को बेचता था। क्राइम ब्रांच ने अमरदीप नखाते से चोरी के गहने भी बरामद कर लिए हैं। पकड़े गए दोनों आरोपियों को आगे की कार्रवाई के लिए बेलतरोड़ी पुलिस को सौंप दिया गया है। आमची हे जे क्राइम ब्रांचचं चेन स्नॅचिंग विरोधी पथक आहे, याचं हे दुसरी मोठी कारवाई आहे। गेल्या सुद्धा 3-4 दिवसापूर्वी सुद्धा आपण दिल्लीवरून चेन स्नॅचिंग करणारे आरोपी आणले होते आणि आता हा जो नागपूरमधलाच आरोपी आहे, ऑगस्ट 2024 पासून आतापर्यंत जवळजवळ शहरामध्ये 5 ठिकाणी चेन स्नॅचिंगचे गुन्हे केलेले आहेत, अजनी, बेलतरोडी आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये। तर त्याच्यामध्ये आरोपी निष्पन्न झालेला आहे कन्हैया नारायण बोराशी, हा गोधनी या भागात राहणारा आरोपी आहे। सध्या त्याला ताब्यात घेतलेला आहे, अटक केलेला आहे। याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी, ज्या ठिकाणी एकट्या महिला फिरत असतात, अशा महिलांना गाठून त्यांचं चेन स्नॅचिंग करायचं आणि गाडीवरून त्या ठिकाणाहून निघून जायचं, अशा प्रकारची मोडस या आरोपीची आहे। आणि सदरचं जे काही सोनं आहे ते एखाद्या सोनाराला विकायचं आणि त्याच्याकडून पैसे स्वीकारायचे, अशा प्रकारची मोडस होती। आणि आमचं जे चेन स्नॅचिंग विरोधी पथक आहे ते गेले बऱ्याच दिवसापासून यांच्या पाठीमागं होतं आणि त्याच्यामध्ये काल आम्हाला याच्यामध्ये यश मिळालेलं आहे। तो आरोपी आणि संबंधित सोनार या दोन्ही यांना आम्ही अटक केलेला आहे आणि बेलतरोडी पोलीस स्टेशनला सध्या तो तपास दिलेला आहे। याच्यामध्ये गुन्ह्यात वापरलेले जे वाहन आहे, दुचाकी गाडी, ती सुद्धा जप्त करण्यात आलेली आहे आणि जवळजवळ सोनं चोरीस गेलेलं आणि गाडी यासह 1,85,000चा मुद्देमाल निष्पन्न झालेला आहे आणि इथून पुढच्या गुन्ह्यामध्ये आता अटक करण्याची पुढील कारवाई सुद्धा करण्यात येणार। सर, याचा मागचा या व्यक्तीला देण्याचा उद्देश काय होता आणि जो सोनार आहे दोघे मिळून काम करायचं, चोरी करून आणायचं आणि या विकायचं, असं त्या दोघांची साध्या हा जो आरोपी आहे तो प्रायव्हेट ज्या बँका असतात त्यांच्यामध्ये वसुली एजंट म्हणून तो काम करत होता आणि काही दिवसापासून त्याला कुठलाही जॉब नसल्या कारणामुळे त्याला उत्पन्नाचं काही साधन नव्हतं, त्यामुळे त्यानं हा चेन स्नॅचिंग करण्याचा गुन्हा करण्याचं हे सुरू केलं होतं आणि तो ठराविक वेळेप्रमाणे जशी त्याला आवश्यकता पडेल त्याप्रमाणे हा गुन्हे करत होता। गेल्या ऑगस्टपासून आतापर्यंत हे 5 ठिकाणी त्यानं चोरी केल्याचं निष्पन्न झालेलं आहे। सोनार आणि आरोपीच्या मधात काय साधगाड होती का? हा नेहमी फक्त एकाच सोनाराला मुद्देमाल विकायचा? आता हे 5 गुन्हे जे निष्पन्न झालेले आहेत त्या 5ही गुन्ह्यातला मुद्देमाल हा त्याच सोनाराला दिलेला असं प्राथमिकदृष्ट्या आमच्याकडे निष्पन्न झालेलं आहे। त्यामुळे सोनाराला सुद्धा या गुन्ह्यामध्ये आम्ही अटक करून पुढील कारवाई केलेली आहे। लेटेस्ट अपडेट्स के लिए पावर ऑफ वन न्यूज को फॉलो कीजिए।